नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेल्या 25 वर्षापासून काम करतो आहे आणि जेव्हा नेत्यांसोबत उठताना बसताना किंवा त्यांचे जे भाषण आम्ही ऐकतो त्याच्यामध्ये एक लाईन जी आहे ती अतिशय महत्वाची आहे की पॉलिटिक्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिफॉर्म्स। राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचं एक संसाधन आहे, ही जी लाईन आहे। तर त्याच्यामुळे या समाजाच्या दोन्ही बाजू आहे, राजकारण आणि समाजकारण या दोन्ही बाजू आहेत। 80% समाजकारण 20% राजकारण अशा प्रकारची जोपर्यंत आपण कामाची आपली पद्धत राहत नाही तोपर्यंत जे इप्सित ते साध्य होत नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली आहे त्या घटनेमध्ये प्रतिनिधित्व प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येक समाज हा मोठा झाला पाहिजे, प्रत्येक समाजातले जे घटक आहेत ते सुद्धा हळूहळू प्रगतीच्या मार्गावर गेले पाहिजे, अशा प्रकारचं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे। त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून समाजातल्या घटकांना समोर आणण्याचं काम आम्ही करत असतो आणि फक्त समाजकारणातून ते होत नाही। त्यामुळे राजकारणाची आणि समाजकारणाची जोड असली पाहिजे या भावनेतून सातत्याने आम्ही काम करतो। काटोल विधानसभा क्षेत्र गेल्या 25 वर्षापासून एकाच घराण्यापाशी आहे, परंतु ज्यावेळेला आम्ही तिथे फिरतो त्यावेळेला आम्हाला स्पष्ट होते की पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये विकास झालेला नाहीये। आजच एक माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आम्ही एक शेतकऱ्यांचं जे उपोषण करतात ते शिष्टमंडळ घेऊन बसलो होतो। तर त्या ठिकाणी जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार लक्षात आलं की साधे पीक विम्याचे पैसे सुद्धा त्या ठिकाणी मिळाले नाही आहे आणि ते न मिळण्याचे कारण मी जाहीर करू शकत नाही, ते त्या ठिकाणी बोलले ते। पण अशी परिस्थिती असेल आणि जनप्रतिनिधी फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाच्या आणि हिताच्याच बाजूने पाहत असेल तर मग जनतेला न्याय देऊ शकत नाही। काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यासारखं खूप आहे। पूर्ण रेल्वे लाईन त्या भागातून गेलेली आहे, म्हणजे दळणवळणाचे साधनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या नावाने शून्य आहे ना। तिथे एमआयडीसी उभी झालेली आहे। आज एखादी एमआयडीसी मध्ये एखादी इंडस्ट्री येतो म्हटलं तर किमान 132 केव्हीए ची इलेक्ट्रिसिटी अवेलेबल पाहिजे, पण काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये त्या जनप्रतिनिधींनी कधी 33 केव्हीए ची इलेक्ट्रिसिटी उपलब्ध व्हावी याकरता साधा पत्रव्यवहार सुद्धा केले नाही, ही ती परिस्थिती आहे। हा 10,000 टन त्या ठिकाणी मोसंबीचं संत्र्याचं उत्पादन निघतं, पण त्याची सॅग्रिगेशनची व्यवस्था नाही, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नाहीये। एकंदरीतच आपण बघितलं तर तिथल्या स्थानिक लोकांच्या खिशामध्ये पैसे जाईल अशा प्रकारचे कुठल्याच व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं जे जीवनमान आहे हे इतरांच्या तुलनेमध्ये अजूनही वरच्या स्तरावर आलेलं नाहीये, जे की राजकारणाचं पहिलं काम आहे, पण ते झालेलं दिसत नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करावं अशी आमची इच्छा आहे, त्यानुसार आम्ही काम करतो। असं आहे की राजकारण आणि समाजकारणाच्या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत। जेव्हा आपण राजकारणाचा विषय करतो त्यावेळेला सर्वसमावेशक हा विषय त्या ठिकाणी असतो की कुठलाही समाज स्वतःच्या जातीच्या भरोश्यावर निवडणूक लढत नाही, कुठलाही कॅन्डिडेट जातीच्या भरोश्यावर निवडणूक लढत नाही किंवा कुठलाही समाज हा आपल्या जातीचा कॅन्डिडेट म्हणून मत देत नाही। सक्षम उमेदवार, सक्षम पर्याय जोपर्यंत कुणाला मिळत नाही तोपर्यंत त्याला मतदान होत नाही। ही राजकारणाची पद्धत आहे। त्यामुळे तिथल्या राजकारण्यांनी जे काही काम केलं म्हणजे ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्यामुळे एक विशिष्ट समाज नाही तर सर्वच समाज आज मागासलेला आहे। तिथे माळी समाज असो, तेली समाज असो, कुणबी समाज असो, आदिवासी असो, शेड्यूल कास्ट असो, मुस्लिम असो, तिथे धनगर समाज असो, धनगर समाज आहे, तिथे कुंभार समाज आहे, तिथे गोसावी समाज आहे, तिथे बंजारा समाज आहे, अनेक समाज आहे त्या ठिकाणी, परंतु या कुणाच्याच जीवनामध्ये परिवर्तन घडलेलं नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आहे। काँग्रेसचं गेल्या 70 वर्षाचं राजकारण आपण पाहिलं तर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्या प्रत्येक वेळेला आणि त्या घोषणेनंतर बदल। भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेल्या 25 वर्षापासून काम करतो आहे आणि जेव्हा नेत्यांसोबत उठताना बसताना किंवा त्यांचे जे भाषण आम्ही ऐकतो त्याच्यामध्ये एक लाईन जी आहे ती अतिशय महत्वाची आहे की पॉलिटिक्स इज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिफॉर्म्स। राजकारण हे सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचं एक संसाधन आहे, ही जी लाईन आहे। तर त्याच्यामुळे या समाजाच्या दोन्ही बाजू आहे, राजकारण आणि समाजकारण या दोन्ही बाजू आहेत।
80% समाजकारण 20% राजकारण अशा प्रकारची जोपर्यंत आपण कामाची आपली पद्धत राहत नाही तोपर्यंत जे इप्सित ते साध्य होत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली आहे त्या घटनेमध्ये प्रतिनिधित्व प्रत्येकाला मिळालं पाहिजे. प्रत्येक समाज हा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक समाजातले जे घटक आहेत ते सुद्धा हळूहळू प्रगतीच्या मार्गावर गेले पाहिजे. अशा प्रकारचं संविधान डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे राजकारणाच्या माध्यमातून समाजातल्या घटकांना समोर आणण्याचं काम आम्ही करत असतो आणि फक्त समाजकारणातून ते होत नाही. त्यामुळे राजकारणाची आणि समाजकारणाची जोड असली पाहिजे या भावनेतून सातत्याने आम्ही काम करतो.